ओ भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी कार्तिक मास अध्याय पठण सिरीज घेऊन आले आहे. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 24. पृथू म्हणतात, नारदा कृष्णा व वेण्या यांच्या तिरी शिव व विष्णू यांच्या गणाने वाण्याच्या देहातून पिशाचीन कलहेला काढून टाकली असे आपण पूर्वी सांगितले. तर हे धर्मज्ञ, हा प्रभाव या त्या नद्यांचा की त्या क्षेत्रांचा सामर्थ्य हे आपण मला सांगा, कारण मला त्या सामर्थ्याचा मोठा चमत्कार वाटला. नारद म्हणाले, ही कृष्णा नदी प्रत्यक्ष विष्णूचे स्वरूप व वेण्या शिव स्वरूप अशा आहेत. त्या कृष्णा वेणीच्या संगमाचा महिमा वर्णन करण्यास चतुर्मुख ब्रह्मदेव ही समर्थ नाही. तथापि कृष्णा वेणींची उत्पत्ती तुला सांगतोय. पूर्वी चासू म्हणूनच्या मनवंतरामध्ये रम्य अशा सह्याद्री पर्वताच्या शिखरावर यज्ञ करावा असा विचार करून ब्रह्मदेवाने त्या यज्ञाकरता सर्व देवास बोलावले. त्यांच्यासह त्याने यज्ञाची तयारी केली. विष्णू शंकर यासह आपण त्या पर्वताच्या शिखरावर आला. तेथे भृगु आदी करून सर्व ऋषींनी उत्तम ब्राह्म मुहूर्तावर ब्रह्मदेवाला यज्ञ दीक्षा देण्याकरता तेथे आदराने सभा भरवली. तेव्हा ऋषी ब्रह्मदेवाची थोरली स्त्री सावित्रीला बोलवते झाले. तिला येण्यास उशीर झाला. तेव्हा भृगु विष्णूला विचारते झाले. भृगु म्हणतात, हे विष्णू, सावित्रीला आपण बोलवले तरी ती लवकर का येत नाही? मुहूर्त संपण्याची वेळ झाली. दीक्षाविधी कसा संपूर्ण होणार? विष्णू म्हणाले, सावित्री लवकर येत नाही तर गायत्री येते आहे. तिचकडून कार्य पूर्ण करून घ्यावे. पुण्य कार्यात ब्रह्मदेवाची ही पत्नी नाही काय? नारद म्हणतात, या विष्णूच्या म्हणण्याला शंकरानेही अनुमोदन दिले. हे भाषण ऐकून भृगूने ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला गायत्रीला बसवून पुण्य वाचनादी यज्ञाचा दीक्षाविधी केला. हे राजा, ते ब्रह्मदेवाचे दीक्षाविधीचे काम ऋषी चालवित आहेत. इतक्या त्या यज्ञस्थळाला सावित्री आली. हे राजा, तेव्हा ब्रह्मदेवासह गायत्रीला दीक्षाविधी झाला असे पाहून सौती मत्सर मनात येऊन राहावे. सावित्री बोलती झाली. सावित्री म्हणते, जे ते पूजेला योग्य नाही त्यांची पूजा होते, पूज्य आहेत त्यांचा अपमान होतो. ते दुष्काळ, मरण व भय ही तीन उत्पन्न होतात. माझ्या स्थानावर या माझ्याहून धाकटीला तुम्ही बसवले, म्हणून तुम्ही जड देहाचे असे नदीरूप व्हाल. ही गायत्री ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूला माझ्या आसनावर बसली म्हणून लोकांना न दिसणारी अशी गुप्तरूपी नदी होऊन राहील. नारद म्हणतात, याप्रमाणे स्वरेचा शाप ऐकून संतापाना तिचे ओठ थरथर कापतायत. अशी गायत्री उठली व देवाने निवारण केले असतानाही तिने सावित्रीला शाप दिला. गायत्री म्हणते, ब्रह्मदेव जसा तुझा पती तसा माझाही पती आहे. असे असा तू मला व्यर्थ शाप दिलास तर मजप्रमाणे तू ही नदी हो. नारद म्हणाले, राजा, तेव्हा मोठा हाहाकार झाला. शंकर, विष्णू आदी करून सर्व देव सावित्रीला नमस्कार करून तिची विनंती करू लागले. देव म्हणाले, हे देवी, ब्रह्मादिक सर्व देवांना तू शाप दिलास की आता आम्ही सर्व जड अशा नद्या हो. परंतु आम्ही जड नद्या झालो तर त्या योगाने आमचे व्यवहार बंद राहून हे त्रैलोक्य खरोखर नाश पावेल. तू फार अविचाराने दिलेल्या या शापाचे निवारण कर. सावित्री म्हणाली, हे देव हो, तुम्ही यज्ञाच्या आरंभी गणपती पूजन केले नाही, म्हणून माझ्या क्रोधापासून विघ्न निर्माण झाले आहे असे वाटते. आता माझे भाषण कधीही खोटे होऊ शकणार नाही. म्हणून देव हो, तुम्ही आता अंशरूपाने नद्या व्हा व आम्ही दोघी सौती पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या अंशरूपानेच नद्या हो. नारद म्हणाले, हे राजा, असे तिचे भाषण ऐकून त्या काली, ब्रह्मा, विष्णू व शंकर हे आपापल्या अंशाने नद्या झाले. त्या नद्यात विष्णू कृष्णा नदी, शंकर वेण्या नदी व ब्रह्मदेव कुकुमती कोयना नदी याप्रमाणे पृथक पृथक अंशाने नदीरूप झाले. सर्व देव आपापल्या अंशाने सह्याद्री शिखरापासून निरनिराळ्या लहान लहान नद्या झाले. देवांचे अंश ते पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या व त्यांच्या स्त्रियांचे अंश पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या असे शेकडो उदक प्रवाह झाले. गायत्री व सावित्री या जोडीने पश्चिमेकडे एक प्रवाहाने वाहणाऱ्या नद्या झाल्या व त्या एकत्र असल्या कारणाने सावित्री हे एकच नाव पावल्या. ब्रह्मदेवाने यज्ञाच्या वेळी तेथे शंकर यांची स्थापना केली. तेथे महाबळेश्वर व अतिबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले, ज्यामध्ये सर्व ब्रह्मादी देव आपापल्या अंशाने राहतात. त्यातील कृष्णा व वेण्या या दोन नद्यांचे महात्म्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही. हे पापहरण करणारे कृष्णा वेणीचे महात्म्य जो भक्तीने श्रवण करेल किंवा दुसऱ्याला श्रवण करविल त्या मनुष्याला त्यांचे दर्शन, स्नान व यात्रा केल्याचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. इति श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य चतुर्विशोध्याय गोडा. ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.